नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आपण आलेलो आहोत, तुम्ही बघितलं नसतं, श्री माता वैष्णोदेवी. आणि आता आपण कटरांवर भवनकर चाललेलो आहे. कुठपर्यंत जाणार, काय काय नाही, संपूर्ण तुम्हाला माहिती देईलच मी. चला पुन्हा एकदा म्हणूया जय माता दी. आता या ठिकाणी आपण आलेलो आहे श्री माता वैष्णोदेवी शाईन बोर्ड. जय माता दी. या ठिकाणी आता सिक्युरिटी चेक वगैरे होईल, आपला मोबाईल, त्यानंतर बॅग वगैरे. चला मैया जय अंबे गौरी. जय माता दी. मित्रांनो, सिक्युरिटी वगैरे चेक करून आपण आता खाली निघालेलो आहे दर्शनाकडे. आणि या ठिकाणी गुलशन कुमारचा भंडारा आहे म्हणे कुठेतरी. चला आपण जाऊया तिकडे. मित्रांनो, या ठिकाणी गुलशन कुमार यांचं लंगर भंडारा आहे. या भंडाऱ्याकडे चाललो आहे आपण. हे तुम्ही थोडे वर चालत चालत आले, सिक्युरिटी चेक झाल्यानंतर की लगेच तुम्हाला डाव्या हाताला गुलशन कुमारजी यांचा भंडारा आहे. त्या ठिकाणी चाललेलो आपण. चला या साईडला खाली आहे म्हणे. चला जाऊया खाली. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता गुलशन कुमारजी यांचा भंडारा आहे. या ठिकाणी आता आलेलो आहे. एकदम जबरदस्त जेवण वगैरे असेल. ते कसं असेल मी तुम्हाला सांगेलच. चला म्हणूया जय माता दी. मित्रांनो, आपण गुलशन कुमारजी यांचा या ठिकाणी भंडारा आहे. ते भंडारा आपण घेतलेला आहे. त्या भंडाऱ्यामध्ये बघायला गेलं तर पुरी होती, आलूची भाजी, डाळ, कढी आणि भात होता. असं आम्ही छानपैकी या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये जेवण केलंय. आणि चला आता चालू आहे पुढच्या यात्रेसाठी. चला म्हणा जय माता दी. आपण आलेलो आहे बाणगंगेला. ही आहे बाणगंगा, तुम्हाला दाखवतो बघा. ही आहे बाणगंगा. असं म्हणतात की या नदीमध्ये आंघोळ केला तुमचे पाप वगैरे सगळे हे होतात, नष्ट होतात. जेव्हा हनुमानजीला तहान लागली तेव्हा देवीने बाण मारला होता त्यांना पाणी पिण्यासाठी. आणि या ठिकाणी बाणगंगा प्राचीन मंदिर आहे. आणि या लिहिलेलं बघा की यहाँ पे स्नान करने का दर्शन आवश्यक करे. म्हणजे इथं आंघोळ केली तर दर्शन करायला पाहिजे. इथं मंदिर आहे. जय माता दी. चला. जाताना आपल्याला या ठिकाणी खूप सारे दुकान लागतात. जसं मेडिकल आहे, हॉटेल आहे, खाण्यापिण्याचे, कपड्याचे वगैरे दुकानं, जवळपास पाहिजे ते सर्व दुकानं या ठिकाणी तुम्हाला जाताना वर लागतात. कोल्ड्रिंकचं दुकान वगैरे, कपड्याचं, ड्रायफ्रूट्स, सगळं काही या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि चला म्हणत जाऊ आपण जय माता दी, जय माता दी. बघायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला घोडे वगैरे पण जाण्यासाठी वर आहेत. हे बघा, हे घोडे वगैरे आहेत. त्याला खेचर पण असे म्हणतात या ठिकाणी. चला जय माता दी म्हणत आपण जाऊया पुढे आता. जय माता दी, जय माता दी, सारे बोलो जय माता दी, जोर से बोलो जय माता दी. आपण आता निघूया. जवळपास एक किलोमीटर आलेलो आहे आपण. अजून आपल्याला एक 8 किलोमीटर आपलं आणखीन बाकी आहे. सोबत हे आमचे मित्र आहेत. जय माता दी. चला म्हणून जय माताजी, जय माताजी मध्ये चाललो आहे आपण. या ठिकाणी तुम्हाला असे घोडे वगैरेवाले पण भेटतील. बघा, या ठिकाणी महादेव, पार्वती, सरस्वती देवी, हनुमानजी, हे सगळ्याचे एक मंदिर आहे. कोणते ते पाहू आपण लागूनच. या ठिकाणी राधाकृष्णाचं मंदिर आहे. आणि हे असे लोक वर पायी पायी येताना जय माताजी, जय माता दी म्हणत. आणि स्टुडिओ पण या ठिकाणी तुम्हाला समजा फोटो वगैरे काढायचं असेल, भवनमधलं जे आतमधलं दृश्य आहे ते या ठिकाणी वगैरे भेटते तुम्हाला. असं जय माता दी, जय माता दी, जोर से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी. आपण आता जवळपास 1.75 किलोमीटर चाललो आहे. आणि पुढे आता चरण पादुका मंदिर आहे. चला जाऊया चरण पादुका मंदिराकडे, तिथलं दर्शन करून पुढे. चला जोर से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी. आपण आलोय प्रथम दर्शन मंदिर श्री चरण पादुका मंदिर. चला आतून आपण आता न जाता बाहेरून दर्शन करून जाऊ. चला, आपलं झालेलं आहे श्री चरण पादुका प्रथम दर्शन मंदिर. आणि आता हे निघाले पुढे आपण आता हळूहळू जय माता दी करत. मस्तपैकी वातावरण एकदम छान.
माता दी मित्रांनो, या ठिकाणी ढोलवाले वगैरे असतात बरेच वाजवणारे. आणि चला जय माता दी म्हणतात जाऊया. हा असा जबरदस्त व्ह्यू इकडचा. हे रस्ता दिसत असेल तुम्हाला डोंगराच्या बाजूला. हा एकदम व्ह्यू जबरदस्त. चला जय माता दी म्हणून जाऊया आपण पुढे आता. जय माता दी मित्रांनो, जवळपास आता आपण 2.5 किलोमीटर साधारणपर्यंत चालत आलेलो आहे. आणि भवन किती आणखीन दूर काय माहीत, बघूया. चला जय माता दी, सारे बोलो जय माता दी, जोर से बोलो जय माता दी. माता दी मित्रांनो, असा जबरदस्त व्ह्यू या ठिकाणी. हा एक नंबर असा. जय माता दी, जय माता दी म्हणून लोक निघालेले आहेत. बरेच लोकांचे आता दर्शन करून खाली उतरत आहेत बरेच लोक घोड्याने. अर्धकुमारी देवीचं भवन आणि त्यानंतर भैरव बाबा असं दर्शन करतात. ते मी तुम्हाला दाखवल. ज्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाणं शक्य नाही तेवढं तुम्हाला मी दाखवल. आणि ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार नाही. जय माता दी. जवळपास आता आपण 3.5 किलोमीटर आलेलो आहे. आता थोडं थंड वाटत आहे. पहिले चढायला तर गरमी होती, आता हवाही थंड लागत आहे. अशी झाडे वगैरे त्या ठिकाणी आणि हलक्या स्वरूपात हवा येत आहे. वाले एकदम फास्ट येतात. घोड्यांवाल्यापासून थोडं सावधान राहायचं. डायरेक्ट अंगावर येतात. घोडेवाले स्वतः घोड्याच्या पाठीमागं असतात आणि घोडा पुढं असतो. त्यामुळे घोडं अंगावर येण्याची फार शक्यता असते. मला खालचं दृश्य दिसत असेल बघा. हे आहे कटरा. इथून कटरा रेल्वे स्टेशन, कटरा शहर दिसत आहे तुम्हाला. आपण या ठिकाणी थोडीशी विश्रांती करत आहे, बसलेलो आहे. आणि तुम्हाला मी आत्ताच व्ह्यू दाखवला होता की कटरा शहराचा. खाली कटरा शहर आणि रेल्वे स्टेशन दिसते. एकदम जबरदस्त असा व्ह्यू आहे. आणि भाविक भक्त जय माता दी म्हणत चाललेले आहेत. आपण पोहोचलो आहोत अर्धकुमारीला आणि या ठिकाणी आपण डॉर्मेटरी बुक केली. चला जाऊ त्या ठिकाणी. आपण थकलो चांगलं पायी चालल्यामुळे. चला आपण आलेलो हे अर्धकुमारीला आणि इथं आमचं कुठे आहे ते बघू डॉर्मेटरी. चला जाऊया डॉर्मेटरीकडे. आपण मित्रांनो, हा दृश्य बघून तुम्हाला एकदम भारी वाटलं असेल. समोर तुम्हाला दिसत आहे ते आहे अर्धकुमारी भवन. समोरचं जे आहे हे अर्धकुमारी भवन आहे आणि तिथे बाजूला डोंगर आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला हे माकडं दिसत असतील बघा. हे या ठिकाणी माकडं. हे नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आपण निघालो आता भवनकुंड. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर आपण होतो अर्धकुमारीला. त्या ठिकाणी आपण डॉर्मेटरी केली होती. त्या डॉर्मेटरीचा किराया जवळपास 150 रुपयाचा एका व्यक्तीचा. आणि ते आम्ही ऑनलाईन बुक केलं होतं. आणि आता आपण पायी चाललेलो आहे भवनकडे. हा असा रस्ता आहे भवनकडे जाणारा पायी. हा नवीन मार्ग आहे, हेमकोटी मार्ग. त्या मार्गाने आपण चाललेलो आहे. चला म्हणूया जय माता दी. हे मित्रांनो, हा असा रस्ता आहे. हे बघा, हे मस्तपैकी थंडगार वार आहे, हवा लागत आहे. बरेच लोक खाली उतरत आहेत हिमकोटी मार्ग. कारण की हा जास्त अवघड रस्ता नाही, सरळ चालायचा रस्ता आहे. खालीवर काही नाही आहे, असा एकदम प्लेन रस्ता आहे. जय माता दी म्हणत सकाळचे आता 7 वाजलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला हे समोर दिसत असेल बघा, ते आहे भवन देवीचं. आणि असा हा रस्ता आहे. हा पाहू शकता तुम्ही रस्ता. आणि ही लोक चालली दर्शनाकडे. जय माता दी म्हणत. आणि जवळपास अजून पण इथून 1 किलोमीटर दूर भवन आहे. त्या ठिकाणी आम्हाला लॉकर वगैरे घ्यायचं आहे. लॉकर घेऊन तिथं सामान ठेवायचं आहे.
मोबाईल ठेवायचा आहे आणि त्यानंतर देवीच्या दर्शनाला जायचं आहे. मोबाईल काही मधात अलाउड नाही आहे. चला, जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल. जय माता दी, जय माता दी. आता जवळपास सकाळचे 7:30 झालेले आहेत. बरेच भाविक हे दर्शन करून निघत आहेत आणि बरेच भाविक आता आमच्यासारखे आंघोळी ब्रश कोणाचे काही ना काही बाकी आहे. पण आम्ही जे डॉर्मेटरी केली होती त्या ठिकाणी सर्व काही फ्रेश वगैरे झालो, तिथंच आंघोळ केली, चहा पाणी पिला मधात रस्त्यात. राजू भाऊ जय माता दे, जय माता दी, जय माता दी म्हणत. चला, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. मित्रांनो, जवळपास भवन आणखीन इथून 750 मीटर बाकी आहे आणि सूर्यदेवता निघाले आहेत बघा. तुम्हाला दिसत असेल बघा, हे सूर्यदेवता मस्तपैकी. जय माता दी, जय माता दी. सारे बोलो जय माता दी, मिलके बोलो जय माता दी. जय माता दी, जय माता दे, जोर से बोलो, जय माता दे, सारे बोलो जय माता दे, जय माता जय माता दी. दे. मित्रांनो, आम्हाला हरणच पिल्लू भेटलं बघा. ये हरिण मस्तपैकी. मित्रांनो, हे समोर आहे आपलं भवन देवीचं, वैष्णो माताचं. अजून जवळपास एक 700 मीटर बाकी आहे. चला, जय माताजी, जय मातेमध्ये जाऊ आपण. मित्रांनो, आम्ही आलो आहे भवनजवळ आणि इथं आल्यानंतर तुमच्या उजव्या हाताला एक बिल्डिंग दिसते. त्या ठिकाणी खाली तुम्हाला रिसिप्ट घ्यायची आहे लॉकरसाठी. तर रिसिप्ट घेतल्यानंतर तुम्हाला ते लॉकर नंबर वगैरे सगळे देतात. आणि आलो आम्ही या ठिकाणी आम्ही लॉकरमध्ये आमचं सामान वगैरे सर्व ठेवणार आहे आता. चला मित्रांनो, तुम्हाला समोर दिसत आहे ते आहे भवन आणि आपण जाऊन भवनला दर्शन वगैरे केलं. मी आलो तो 2021 मध्ये. त्यानंतर आज फार मोठा या ठिकाणी बदल झालेला आहे, फार मोठ्या सुविधा वगैरे सुरू झालेल्या आहेत. त्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे, हे आहे बाजूला इकडे रोपवे. आम्ही रोपवेचं पण तिकीट काढलं होतं. त्याचं तिकीट 100 रुपये अपडाऊन. ते काढून आम्ही वर भैरव बाबा आहे इकडे या साईडला, वर भैरव बाबा, त्याचंही आम्ही दर्शन घेतलं. तिथं आम्हाला जवळपास 15 मिनिटात भैरव बाबा दर्शन झालं आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही समजा वैष्णोदेवीला आले तर तिन्ही देवीचं दर्शन झाल्यानंतर भैरवजी यांचं दर्शन घेतलं तर तुमची यात्रा हे पूर्ण संपन्न झाली असे म्हणतात. त्यानंतर बघायला गेलं तर आम्हाला भैरव बाबाला 15 मिनिट लागले. वरून खाली यायला एक साधारणतः भैरव बाबाहून खाली यायला काही वेटिंग नव्हती, पण इथून वर जाण्यासाठी जवळपास एक आम्हाला अर्धा तास लागला. त्या अर्धा तासात आम्ही वर गेलो. त्यानंतर खाली आलो. वर प्रसाद होता, भंडारा आहे वर, त्या भंडारा पण सुद्धा आम्ही खाल्ला. त्यानंतर आम्ही थोडं फिरलो, भैरव बाबाला गेलो. तर फक्त 1:15 मिनिटाला आम्ही गेलो आणि त्यानंतर 1:30 मिनिटाला आमचं भैरव बाबाचं दर्शन झालं. रोपवेच्या तिकिटाची विषय झाली तर आम्ही ती जेव्हा आम्ही इकडे येणार होतो त्यावेळेसच ऑनलाईनमध्ये आम्ही बुक केलं होतं. त्यामुळे आम्हाला इथे येऊन कुठं बुक करा हे करा असं काही नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, ही आहे लगेज काउंटर आहे. तुम्हाला दाखवल्यानुसार या ठिकाणी सामान भेटते रिटर्नमध्ये. या ठिकाणी आम्ही रिटर्नमध्ये सामान घेतलं. हे आमचे मित्र आहेत सुनीलजी, हे बाकीचे मित्र आहेत, सामान वगैरे व्यवस्थित करत आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला वैष्णोदेवीचा हा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला मित्रांनो, भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. जय माता दी.